जी लोक जरांगेंना रोज शिव्या घालतायत त्या लोकांना घेऊन तुम्ही तेही पक्षाच्या कार्यालयात काय करत होता? पवन करवर, अशा पवन करवरला तुम्ही सोबत घेऊन ज्या दिवशी फिरता किंवा तुमच्यासोबत फोटो काढलं जातं, ती म्हणजे स्ट्रॅटेजी, ती म्हणजे मोहीम. आणि सहज योगेश केदारांची नाही त्या लक्ष्मण हाकेंची सहज भेट होणं, ती म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र. अशी भूमिका ही योग्य नव्हती. म्हणून जरांगे पाटलांना थोडं मी म्हणतो की जरा मॅच्युअर होण्याची गरज आहे, अजून थोडंसं प्रगल्भता येण्याची गरज आहे. फोन करून आम्हाला काम धरून विचारायला पाहिजे होतं. पण तुम्ही थेट आरोप असं केलाय की एकनाथ शिंदेच्या विरोधात षडयंत्र चालू आहे म्हणून बसून पक्ष कार्यालयात. आता बोंबा मारू का म्हणलं. जरांगे पाटील एकटे लढतायत, त्यांना एकटं पाडण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या बाबतीत काय कुठल्याही हेतूनं किंवा मी ओबीसीच्या नेत्यांना भेटूच नाही असा जो काही त्यांचा आग्रह दिसला कालच्या ह्याच्यामध्ये, तर तो काही सुज्ञ समाजाच्या लोकांना पटलेला नाही. आपण धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलत असताना लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी म्हणून आपण जर काय बोलत असू तर हे चुकीचं आहे. दोन समाजाला भिडवायपेक्षा दोन समाजाला जोडायचा प्रयत्न हा कधी पण योग्य आहे. नमस्कार, story.com या व्हिडिओ तुमचं स्वागत. सध्या जरांगे पाटील आक्रमक झालेत एका मुद्द्यावरून, ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्र रद्द व्हायला लागले. तो एक मुद्दा झाला, पण त्या दरम्यानच ते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सुद्धा आक्रमक झालेत. पहिल्यांदाच ते म्हणाले की आम्ही एकनाथ शिंदेंसाठी खस्ता खातोय, पण शिंदे आमच्यासाठी पुरेशा गोष्टी करत नाही आहेत. आणि त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंच्या एका प्रवक्त्यावरती थेट आरोप केला की हा प्रवक्ता त्यांच्याच कार्यालयात बसून एकनाथ शिंदेंच्याच विरोधात षडयंत्र शिजवतो, ते ओबीसी कार्यकर्त्यांना, ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन. ते होते योगेश केदार, जे जरांगेंचे देखीलचे सहकारी आहेत. स्वतः मराठा अभ्यासक आहेत, वकील आहेत, निष्णात वकील आहेत हायकोर्टात, आणि ते प्रॅक्टिस करतात. मराठा अनेक आंदोलनात ते सहभागी आहेत. या सगळ्या गोष्टी असतानाही दोघांचाही हेतू एकच आहे की मराठा आरक्षणासाठी लढाई. पण ते जरांगेंच्या पुन्हा एकदा टार्गेटवर आलेत. पहिल्यांदा जेव्हा आंदोलन झालं मुंबईतलं आझाद मैदानात, तेव्हा योगेश केदारच होते ज्यांना जरांगेंनी खाली बसवलं होतं की तू फार मोठा अभ्यासक लागून गेला का, खाली बस. आणि तेच योगेश केदार आज पुन्हा एकदा जरांगेंच्या टार्गेटवर आलेत. मी त्यांना विचारणार आहे, तुमच्या बैठका झाल्या, जरांगे म्हणाले की शिवसेना भवन म्हणजे बाळासाहेब भवनमध्ये तुमच्या बैठका झाल्या, जरांगे पाटीलांनी तुम्ही एकत्र काम केलं आहे, तेही मराठा आरक्षणासाठी लढतायत, तुम्हीही लढतायत. आणि जी लोक जरांगेंना रोज शिव्या घालतायत त्या लोकांना घेऊन तुम्ही तेही पक्षाच्या कार्यालयात काय करत होतात? नाही, एक गोष्ट तुम्ही जे म्हणाला की आझाद मैदानावर खाली बस म्हटले, मला काय जरांगे पाटलांनी खाली बस वगैरे कधी म्हटलं नाहीत. ही रिस्पेक्ट्स मी, म्हणजे त्यांना माहीत आहे की योगेश केदार कोण आहे, त्यामुळे ते नेहमी आदर करते. ते असं काय ते मला बोललेलं तसा विषय नव्हता. आणि जी आरचा जो काही विषय आहे त्या बाबतीत मी आधीही बोललो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना काल पत्रकार परिषदेत असं वाटलं की मी षडयंत्र करालो काय. मना हृदयावर जर त्यांनी हात ठेवले तर जरांगे पाटलांनाही माहीत आहे की योगेश केदार हा स्वतःच्या समाजाच्या विरोधात तरी षडयंत्र करण्याइतपत चुकीचा माणूस नाही, हे त्यांनाही माहीत आहे. आणि आमचा संवाद आहे. पण तरी आता त्यांचं बोलण्याचं काय कारण आहे ह्याचा अभ्यास मी पण थोडासा केलो आहे. काय कारण झाला असेल काय नाही, पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मला त्या गोष्टी बोलायच्या नाहीत. कारण शेवटी त्यांनी परत एक मुद्दा हातात घेतलेला आहे, लढायचा आहे त्यांना. आणि अशा वेळेला त्यांचं मानसिक खच्चीकरण व्हावं अशा पद्धतीची भूमिका माझी असणार नाही. नाही, पण तुमची भूमिका जरी तुम्हाला जरांगे पाटलांचं खच्चीकरण व्हावं वगैरे काहीच नाही आहे, पण ते जे काल पद्धतीने बोलले, त्यांनी थेट एकनाथ शिंदेंना तुमच्यामुळे टार्गेट केलं. तुमचा प्रवक्ता ओबीसीच्या लोकांना जे मला रोज शिवाय देतात त्यांना घेऊन तुमच्याच कार्यालयात काय करतोय, तुम्ही काय करत होता तिथे? नाही, मी हा विषय माझ्या फेसबुकवरनंही सांगायचा प्रयत्न केला आहे, आधीही सांगितला आहे. आणि आता तुम्ही विचारला म्हणल्यावर परत एकदा सांगायची वेळ मला आली. कोइन्सिडन्स ज्याला म्हणतात, ह्या दोन गोष्टी झालेल्या होत्या. आज लक्ष्मण हाकेने सुद्धा त्यांच्यात क्लिअर केलेलं आहे त्यांच्या पत्रकार परिषदेत काल, किंवा आम्ही त्यांना पक्ष कार्यालयात बोलवलं. कोणी त्यांना पक्ष कार्यालयात कोण बोलवलं, तर ते त्यांच्या धनगर समाजाचे नेते एक बाळाप्रसाद किसवे यांनी त्यांना पक्ष कार्यालयात बोलवलं होतं. तिथं आम्ही परत आता भेटल्यावर, समोर भेटल्यावर नमस्कार करणं, एकमेकाचं हाल विचारणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आज नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी ही दोघंही एकमेकाच्या गळ्याला गळे पडतातच की. किंवा पवन करवर हे मराठा समाजाच्या विरोधात बोलणारा एक कार्यकर्ता होता, जरांगे पाटलाच्या विरोधात अत्यंत चुकीच्या पद्धतीने बोलणारा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्या पोराला मारण्याइतपत समाजाने भूमिका घेतली. काही लोकांनी, जरांगे पाटलाच्या लोकांनी पवन करवरला मारहाण केली. अशा पवन करवरला तुम्ही सोबत घेऊन ज्या दिवशी फिरता किंवा तुमच्यासोबत फोटो काढलं जातं, ती म्हणजे स्ट्रॅटेजी, ती म्हणजे मोहीम. आणि सहज योगेश केदारांची नाही त्या लक्ष्मण हाकेंची सहज भेट होणं, ती म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र. अशी भूमिका ही योग्य नव्हती. मला मनोज जरांगे पाटलांना एक सांगणं होतं बाबा की एकदा तुम्ही खात्री करायला पाहिजे होती की काय झाले.
काय असं बोलणं झालं का किंवा काय आहे. आता त्यांना मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे त्यांना फोन येतात, त्यांनी स्वतः अनेक कामांसाठी फोन लावतात आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना. आता त्या लेवलला आम्हाला ते समजत नसावेत की बाबा एकदा खात्री करून विचारावं आहे का नाही. त्यांनी विचारले असते तर मी सांगितलं असतं की बाबा काय बैठक झालेली होती, कशासाठी झालेली होती, काय नाही. सहज घडलेली घटना होती. त्याच्यामध्ये ना मला माहिती होतं लक्ष्मण हाके भेटणार आहेत, ना लक्ष्मण हाकेंना माहिती असेल की योगेश केदार इथे भेटणार आहे. बाळासाहेब भवनच्या त्या गेटवरती त्यांनी मध्ये जयकुमार गोरेंच्या इकडे गेलेले असावेत आणि तिथून बाहेर आल्यावर ते उभे होते त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत. माझी गाडी तिथं लागली, मी उतरलो, नमस्कार चमत्कार केला. ते धनगर समाजाचे मी ज्यांचं नाव घेतलं त्या माणसाने म्हणलं की चला बाळासाहेब भवनमध्ये बसू. इट्स एवढा सहज विषय होता. पण ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ जरांगे पाटलांनी असा लावला की त्यांच्या विरोधातच षड्यंत्र सुरू आहे. आणि पत्रकार परिषदेमध्ये आधी तर त्यांनी सांगितलं की शिंदेसाहेबांनीच असं षड्यंत्र चालू केला का काय. त्या संभाजीनगरला शाळेत असं झालं. ते कोण आहेत संभाजीनगरमधले दोघं? ते तर अजूनपर्यंत मला पण माहीत नाही. त्यांच्या शाळेत बैठका चालू होत्या ते मला पण माहीत नाही अजून. पण त्यांनी तो अर्थ लावला की असं झालं षड्यंत्र. म्हणून जरांगे पाटलांना थोडं मी म्हणतो की जरा मॅच्युअर होण्याची गरज आहे. अजून थोडंसं प्रगल्भता येण्याची गरज आहे. कुणीतरी कानात सांगितलं म्हणून दुसऱ्या माणसावर आपण आरोप करणं योग्य नाही. आणि आमच्यासारखे जे तपस्या केलेले आहे समाजासाठी, त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा आम्ही अनेकदा धावून गेलो. म्हणजे त्यांची एखादी चूक झाली तर मी त्यांचं बाजू घेऊन धावून गेलेलो आहे विरोधकांवर. हे तुम्हालाही माहीत आहे, महाराष्ट्राला सगळ्याला माहीत आहे. समाजाची बाजू जिथं जिथं कमजोर पडेल तिथं वैचारिक भूमिका घेण्याची भूमिका घेतलेली आहे. जरांगे पाटलांची चूक झाली तर त्या चुकावर पांघरून घालण्याचं काम आम्ही केलं आहे. समजा तुमच्या दृष्टीने योगेश केदार चुकला होता, हाकेंना भेटणं किंवा त्या ह्या वाघमाऱ्यांचा विषय इन्सिडेन्स होणं वादविवाद, ही चूक झाली. पण माझ्यासारख्या एका गरीब लेकराच्या म्हणजे घरातल्या लेकराची चूक झालेली असेल तर पदरात घालून घ्यायची जबाबदारी कोणाची होती? तुमची होती ना. तुम्ही मोठा माणूस आहे ना. समाजाचं लेकरू एखादं चुकलं तर त्याला पदरात घालणं, ते चूक माफ करणं किंवा एखादं समजून घेणं, फोन करून आम्हाला कान धरून विचारायला पाहिजे होतं. पण तुम्ही थेट आरोप असं केला आहे की एकनाथ शिंदेच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे म्हणून बसून पक्ष कार्यालयात. आता बोंबा मारू का म्हणलं, ज्यांच्या पक्ष कार्यालयात बसतोय आपण, ज्यांच्यासाठी दररोज भांडतोय, त्यांच्याच विरोधात मी षड्यंत्र कसा करेन एवढं तरी विचार जरांगे पाटलांनी करायला पाहिजे होतं आरोप करायच्या आधी. ह्याचा अर्थ माझ्या विरोधात संशय निर्माण व्हावा शिंदेसाहेबांच्या मनात, माझ्या पक्षामध्ये संशय निर्माण व्हावा. समाजामध्ये तर आपण केलेलंच ऑलरेडी, ह्याने समाजाविरोधात षड्यंत्र झाले, पण शिंदेसाहेबांच्या मनात व्हावा. आणि योगेश केदारचं जे काही राजकारण आहे त्याला कुठेतरी खीळ बसावी अशा पद्धतीचं काहीतरी वक्तव्य झालं. पण होईंगा सो जाईंगा. तुम्ही आज प्रवक्ते आहेत आणि म्हणून पक्ष कार्यालयात बसता, पण तुमचं राजकीय करिअर रुळावर येण्याआधीच ते थांबवण्याचा हा प्रयत्न आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे? नाही, तसं त्यांच्या मनात नसेल, पण त्यांनी काल ज्या तावात रागा ज्या पद्धतीनं बोलले तसं वरिष्ठांपर्यंत मेसेज गेलाच होता ना. आज आमच्या पक्षाचे मंत्री उदयजी सामंत साहेब, त्यांचा तुमचा फोन होतो. त्या फोनवर तुम्ही जाहीर सांगाला की तुमचा प्रवक्ता असा बसतोय पक्ष कार्यालयात बसायला आणि षड्यंत्र करायला आहे, पक्ष कार्यालयात बसायला षड्यंत्र करायला आहे, आणि त्याच्याही पुढे जाऊन शिंदेसाहेबांच्या विरोधात षड्यंत्र करायला लागलं आहे. असं एवढं तर काय आपले तेवढं काय पातळी नाही आणि एवढा काय मी मोठा नाही. समाजासाठी निष्ठेनं काम करणारा माणूस आहे. शिंदेसाहेबांच्या पक्षात आजपर्यंत निष्ठेनं जेवढा छोटा मोठा रोल मिळेल तेवढं मी काम करायचा प्रयत्न करतोय. चुकतोय, उभा राहतोय, माझी चूक होत असेल त्याच्यातनं मी दररोज शिकतोय आणि माझी वाटचाल चालू आहे. आपल्याला काय गॉडफादर कोण आहे ना, आपण काय जागीरदाराचे पोर आहे काय, खासदार आमदार. हे एकनाथ शिंदेच्या विरोधातही काल बोलले की आम्ही तुमच्यासाठी खस्ता खातोय आणि तुमच्या कार्यालयात बसून आमच्या विरोधात जर असं होत असेल तर आम्ही तुम्हालाही सोडणार नाही. त्यांनी एकनाथ शिंदेंना सुद्धा धमकी दिली थेट. नाही, हा सगळा प्रकार झाल्यावर, त्यांच्या बातम्या झाल्यावर शिंदेसाहेबांनी मला फोन केला होता रात्री आणि मला विचारलं, योगेश काय झाले बाबा, म्हणजे काय नेमका प्रसंग झाला होता, काय झालं होतं. त्यांनी विचारून घेतलं. मी त्यांना त्यांचं समाधान होईपर्यंत उत्तरं दिलो. शिंदेसाहेबांनी म्हणले ठीक आहे, अरे मलाच माहीत नाही आता ते काय झालं, बातम्यांमध्ये आता कळाले. शिंदेसाहेब कशाला षड्यंत्र करा म्हणतील किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता षड्यंत्र करणार नाही हे त्यांनाही खात्री होती. शिंदेसाहेबांनाही कसल्याच बाबतीत षड्यंत्र समाजाच्या नाही, पक्षाच्या नाही, काय करू शकत त्यांना खात्री आहे. म्हणून त्यांनी एकदा काय केलं, मला फोन केला, मला विचारलं आणि त्यानंतर त्यांचं समाधान झालं. म्हणजे ठीक आहे, आता ह्याच्यापुढं आपल्याला काही योगेश त्यांच्या विरोधात म्हणजे जरांगे पाटलांच्या विरोधात तू नको बोलायला, जाऊ दे, सोड, काय अडचण आहे. मी तरी म्हणलं मी की साहेब माझ्या विरोधात जर काय समाज विरोधक म्हणून, समाजाचा षड्यंत्रकारी म्हणून जर जरांगे पाटील बोलत असतील आणि त्याचे परिणाम सामान्य पोरांवर होणार आहेत ना, मला माझी एकदा बाजू तर मांडावं लागेल लोकांच्या पुढं.
आणि मी व्हिडिओ केला आणि मी फेसबुकला टाकलाय म्हटलं. शिंदेसाहेब म्हणले नाही ते डिलीट कर, त्यांच्या लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की योगेश केदारने आता बोलायला नको. तरी मी मग म्हटलं नाही साहेब, तुम्ही एकदा बघितलं पाहिजे काय व्हिडिओ आहे, एकदा बघा आणि मग मला सांगा. साहेबांनी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला वाटते. परत मला फोन आला, योगेश तुझी बाजू जरी बरोबर असली तरी आता तू विषय काय कर, बंद कर, जाऊ दे, आपल्याला जरांगेंच्या विरोधामध्ये तू बोलू नको. तुझी बाजू मला कळालेली आहे, समाजालाही हळूहळू कळेल. शिंदेसाहेबांनी मला डिलीट कर, मी डिलीट केलं पुन्हा. म्हणजे दोन समाजातल्या दोन व्यक्तींमध्ये संघर्ष होऊच नये अशी शिंदेसाहेबांची सुद्धा भावना होती. पण जरांगे पाटील म्हणतात, तसं जरांगे पाटलांनी खात्री करून घ्यायला पाहिजे असं माझी भूमिका. जरांगे पाटील काय म्हणतायत की तुम्ही सगळे मिळून, म्हणजे काही समाजातलीच लोक त्यांचं खच्चीकरण करतायत. जरांगे पाटील जे आरक्षणासाठी लढतायत त्यासाठी तुम्ही लढताय. मग जरांगे पाटलाचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे का? जरांगे पाटील एकटे लढतायत, त्यांना एकटं पाडण्याचा हा प्रयत्न आहे का? ते म्हणतात मला एकटं पाडतायत. नाही बघा, आम्ही तर म्हणजे व्यक्तिगत माझा जर तुम्ही विचार केला तर त्यांनी एकटं पडू नयेत म्हणून मी समाजातल्या अनेक लोकांना अंगावर घेतलं याच्या आधी. कोणी जर बोलला तर त्याच्या विरोधात सुद्धा बोलायचं. समाजातले तर बोललोच, विरोधातले पण बोललो, सगळ्यांना बोललो आम्ही. बरं, पक्षाची लाईन सोडून मी तुमच्या बाजूने उभा आहे. म्हणजे माझ्यासाठी तुमचं समाजासाठी जे धडपड चालू आहे समाजाच्या कामासाठी, त्यासाठी मी ते महत्त्वाचं होतं आणि मी प्रयत्न केलो आहे ना. आज तुम्हाला एकटं पाडावं ह्यासाठी प्रयत्न करण्याचं कारणच नाही. मी राजकारणात आहे, तुम्ही समाजासाठी काम करायला लागलाय. आपण दोघंजण पूरक होणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही तिथं काम करायला का नाही, आम्ही राजकारणात असताना सुद्धा रिस्क घेऊ तुमच्या बाजूने आम्ही बोलायचा प्रयत्न करतो. त्याच्या मला हानी झाली अनेक वेळा, तरी आम्ही प्रयत्न करतो. पण तुम्ही आमच्या बाबतीत बोलत असताना मात्र आमचं राजकीय नुकसान होईल असं बोलणं कितपत योग्य आहे? पण तुम्ही ओबीसी नेत्यांना जरी आता तुम्ही जसं म्हणालात की मी सहज भेटलो, जी आपली संस्कृती आहे, रस्त्याने माणूस चालला तर भेटतो. मग आता तुम्ही सहज भेटलात तरी ते जरांगे पाटलाला काय पटलेलं नाही, त्यांनी वेगळा आरोप केला आहे. यापुढे मराठा नेत्याने एखाद्या ओबीसींच्या नेत्यांना भेटायचं नाही का, किंवा ओबीसींनी मराठ्यांशी बोलायचं नाही का? चुकीचा पांडा पडतो का? नाही, महाराष्ट्रात असं होणारच नाही ना. जरी मी सांगितलं काय आणि जरांगे पाटलांनी सांगितलं काय, महाराष्ट्रात गावगाड्यात आपले ओबीसींचे मराठ्यांचे संबंध आहेत. हजारो वर्षापासून आपण गल्लीत घरात एकत्र राहिलेले माणसं आहे. आम्ही किती जरी काय म्हटलं की नाही आपण भांडण केलं पाहिजे, बोलायचं नाही, आपण वंजाऱ्यानं मराठ्याला बोलायचं नाही, मराठ्यानं धनगराला बोलायचं नाही, हे कुंभारानं सुताराला बोलायचं, असं होऊ शकत नाही. आपले संबंध वेगळे आहेत, हजारो वर्षाचे संबंध आहेत. हा अनुबंध आपण एकदा समजून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल. जरांगे पाटलांनी आज माझ्या बाबतीत काय कुठल्याही हेतूनं किंवा मी ओबीसीच्या नेत्यांना भेटूच नाही असा जो काही त्यांचा आग्रह दिसला कालच्या ह्याच्यामध्ये, तर तो काही सुज्ञ समाजाच्या लोकांना पटलेला नाही. आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, यशवंतराव चव्हाणांची इतर मोठी उज्ज्वल परंपरा आहे. विरोधकांना सुद्धा आपलंसं करायची परंपरा आहे. आपण विरोधकांना शत्रू मानायचं नाही, अशा पद्धतीने शिवाजी महाराजांपासून ते शाहू महाराजांपर्यंतची शिकवण आहे आपली. सगळ्या साधू संतांची भूमी आहे. आपण शत्रुभाव विसरून जे ज्ञानोबारायांच्या पसायदानाला आपण गोठलेली माणसं आहे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणणारे माणसं आहे. मग आपण मानवामध्ये शत्रुत्व का करावं? बरं, मी हाकेंच्या सोबत भेटून मी समाजाच्या विरोधात प्रेस घेतली का आम्ही दोघांनी मिळून? म्हणजे मी हाकेंच्या सुरात सूर मिळून मराठा विरोधात मी असं चुकीच्या पद्धतीनं बोलत बसलो का? नाही ना. इट वॉज कॅज्युअल मिटिंग. बरं, तिथे बी आम्ही हाकेंना ते सांगत होतो की बाबा तुम्ही निजामी मराठा म्हणू नका मराठ्यांना. जर मराठा समाजाला तुम्ही मराठवाड्यातले निजामी मराठे म्हटला तर तिथला वंजारी बी निजामी होईल, मग तिथला धनगर पण होईल, कुंभार पण होईल, सुतार पण होईल. जेवढे तिथल्या जाती आहेत मराठवाड्यात राहणाऱ्या ते निजामशहाच्या अंडरमध्ये राहणार होते. तर तुम्ही असं बोला तर एका समाजाला टार्गेट करून ती उपाधी लावत असाल तर ती समाजाला आवडणारी नाही. त्याच्यामुळे तुमच्या विरोधात द्वेषमूलक भावना तयार होईल. त्यांनी मान्य केलं किंवा नाही आम्ही असं बोलणार नाही याच्या पुढे. आता त्यांनी ते शब्दप्रयोग आज मी त्यांची प्रेस बघितली, तसं नाही. आमच्या एकनाथ साहेबांच्या विरोधात त्यांनी गरळ वकल्यासारखं बोलत होते. एकेरी भाषेत हाके साहेब बोलत होते. त्यांची कालच्या प्रेसमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे साहेब म्हणूनच बोलले. म्हणजे आमच्या भेटीचा परिणाम जर आमच्या पक्ष नेतृत्वाच्या विरोधात त्यांनी बोलत असलेली भाषा सौम्य होत असेल तर ते माझं कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे. मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातही तुम्ही एकेरी बोलू नका अशी माझी विनंती होती. त्यांच्या त्या आजच्या कालच्या सभेमध्ये त्यांनी खूप प्रयत्न केला, म्हणजे जरांगे पाटलांच्या विरोधात आरतुऱ्यावर किंवा त्या चुकीच्या पद्धतीनं जे पूर्वी बोलत होते शब्द जरांगे पाटलांचं नाव घेऊन, तशा पद्धतीनं त्यावेळेस बोललेलं नाहीत. आत्ता आपलं जबाबदारी आहे, मराठा समाज असेल, ओबीसीचे नेते असतील, मराठा नेते, एकमेकांच्या विरोधात आपण द्वेष भावना तयार होईल
अरे तुझ्यावर बोलणं, शिवराळ भाषेत बोलणं, अंगावर जाणं असं सोडून संवाद कसं करता येईल ह्याच्यावर प्रयत्न जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांनी केलं पाहिजे. जरांगे पाटलांनी केलं पाहिजे. आपण भुजबळांच्या साहेबांच्या विरोधात बोलत असताना एकेरी भाषेत बोलू नये. आपण धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलत असताना झालं 1-2 प्रसंगात आम्ही पण बोललो धनंजय मुंडेंच्या बाबतीत. सभांत लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी म्हणून आपण जर काय बोलत असू तर हे चुकीचं आहे. आणि धनंजय मुंडेंच्या लोकांनी सुद्धा जरांगे पाटलांच्या बाबतीत एकेरी भाषेत बोलणं योग्य नाही ना. वंजारी समाजातल्या पोरांनी बी काही शब्दांनी चुकीच्या पद्धतीने बोलणं जरांगे पाटलांना बोलू नये, कारण ह्यांचीही तपस्या आहे, दररोजच्या दररोज काम सुरू आहे. म्हणून दोन्ही समाजातल्या नेत्यांना माझी एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपण नेत्यांनी जर एकमेकाच्या विरोधात आरे तुऱ्याची भाषा हे जे भाषा बोललो शिवराळ भाषा, तर सामान्य समाजाला त्याचा त्रास होणार आहे. एक ह्याला भेटला काय आणि त्याला भेटला काय, आपण खालच्या म्हणजे एवढ्या खालच्या लेवलची तर लोक नाही आहे ना. तुमच्या प्रश्न समर्थकांचं, सोडवायचा आपल्याला. जरांगे समर्थकांचं याच्यात काय मत आहे? तुमच्या अनेक संपर्कात असतात, तुम्ही सोबत काम केलेलं आहे. या कालच्या मुद्द्यावर फोनवर बरंच बोलणं झालं असेल अनेकांना. मी जवळपास 300-350 फोन उचलला असेल या 2-3 दिवसात. लोकांचे मी फोन उचलतो 12 झोपेपर्यंत. त्याच्यामध्ये मला वाटते 95-96% लोकांचं म्हणणं असं आहे की नाही, तुम्ही जो उचललेलं पाऊल आहे हे चांगलं आहे. आधी लोकांनी समजून घेतलं की दादा काय झालं बाबा, आपल्या समाजाच्या विरोधात बोलणारा हाकी होता, आपल्या समाजाच्या विरोधात आक्रस्ताळेपणानं बोलणारे वाघमारे होता, काय तुम्ही भेट घेतली आणि काय झालं. मी त्यांना ज्यावेळेस समजावून सांगितलं त्यावेळेस लोकांनी म्हटलं की नाही ठीक आहे दादा, तुमच्या गोष्टी समाजाला उशिरा लक्षात येते. तुम्ही आधीच सांगत होता वाशीमध्ये सगळे सोयरे होणार नाही, तेच सांगत होता वाशीतनं माघारी गेले जिंकलो म्हणून, गुलाल उधळलो. ते नंतरच्या काळात आम्हाला हळूहळू लक्षात आलं. तसंच तुम्ही आझाद मैदानावरही सांगितला की ह्या 2 सप्टेंबरच्या GR नुसार मराठ्यांना तेवढा काय लाभ होणार नाही. ज्याचे कुणबी नोंदी नाही त्या एकाला बी मराठा आरक्षण मिळणार नाही, मराठा समाजाला OBC आरक्षण मिळणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत होता. आम्हाला सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर काळाच्या ओघामध्ये आम्हाला लक्षात आलं की नाही, तुम्ही बोलत होता दादा ती योग्य आहे. नाही, त्याच्यावरच विचारायचं जरांगे. आता जे मी काल भूमिका घेतली ते अजून काळाच्या ओघामध्ये लोकांना पटायला लागली. नाही बाबा, हां ठीक आहे, शत्रुत्व कमी करायला की नाही ही चांगलीच गोष्ट आहे. 2 समाजाला भिडवायपेक्षा 2 समाजाला जोडायचा प्रयत्न हा कधी पण योग्य नाही. शेवटचा प्रश्न याच्यावरच आहे की तुम्ही जे 2 तारखेला म्हणजे ज्या मुंबईतल्या आंदोलनात तुम्ही सांगत होतात की दादा ही आपली फसवणूक होतीये, हे स्वीकारू नका तुम्ही, त्या मुंबईतल्या आंदोलनात तुम्ही सांगत होतात आणि तुम्हाला ते बोलले होते काहीतरी. तर आता परत त्यांना आंदोलन उपोषण करण्याची वेळ येईल म्हटलं. वर्षभरात पण त्यांना बऱ्याचदा आंदोलन उपोषण ते करावं लागलं आहे. तुम्ही जे सांगत होतात ते नेमकं काय सांगत होतात? माझं त्यांना म्हणणंच आहे, एक बघा, एक इंग्लिशमधलं एक प्रोवर्ब आहे, इफ यू प्लॅन टू फेल, फेल टू प्लॅन. इफ यू फेल टू प्लॅन, प्लॅन टू फेल. असं म्हणजे उलटं. तुम्ही जर नियोजनामध्ये जर चुकला तर तुमचं अपयश नक्की आहे. तुम्हाला नेमकं मिळवायचं काय आहे हे ज्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल, ज्या दिवशी तुम्ही मिळवायचं काय यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग कराल त्यावेळेस तुम्ही यशाच्या जवळ जाल. आपल्याला सरकार फसवायला लागलं हे सांगणारे आमच्यासारखे जवळ होतेच ना. सरकारमध्ये असताना सरकारचे लोक नाराज होतील याची चिंता न करता ह्या GR माध्यमातून मराठ्यांना काहीच मिळणार नाही हे प्रामाणिकपणे सांगत होतो आम्ही. आमच्यासारख्यांना तुम्ही ऐकलेलं नाही. अहो कालची ती पोरं हो, ते अभिजित दिपकेंसारखे वगैरे हे JNGचे आंदोलन केले. केंद्र सरकारमधल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेणं काही सामान्य बाब आहे? नरेंद्र मोदी साहेबांच्या राजकीय इतिहासामधल्या आजपर्यंत म्हणजे जे मुख्यमंत्री झाल्यापासून ते गुजरातचे तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या अनेक मंत्र्यांच्या विरोधात आरोप झाले, सगळं झालं, पण मोदींनी कधीही राजीनामा एकाही घेतलेला नाही. असं पण एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला मोदी साहेबांना. ते का शक्य झालं तर त्यांचं टार्गेट फिक्स होतं म्हणून त्यांनी यश मिळवू शकले. उपोषण त्या 23 दिवस केलं तिथल्या लोकांनी. उपोषणकर्त्यांना जाऊ द्या आता मिटवून घ्या म्हणायला चालू केलं, त्यावेळेस उपोषणकर्त्यांना त्या आंदोलकांनी बाजूला केलं अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमने. आज त्या ह्याच्यावर बसून राहिले, कशावर, जंतर मंतरवर, आणि राजीनामाच घेतला. तसं आमच्याकडे संधी होती हो. मुंबई आझाद मैदानमध्ये माझं जरांगे पाटलांना हात जोडून विनंतीच होती, पाटील आपण उपोषण सोडा पण मैदान सोडायचं. तुमची तब्येत आमच्यासाठी महत्त्वाची आहे, तुम्ही महत्त्वाचं आहे. आपण उपोषण सोडायचं, इथंच बसायचं, काही होणार नाही. आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय उठायचं नाही. ह्या अर्ध्यात जाण्यामध्ये काय होईल, आपली सगळ्या समाजाची जेवढी मेहनत आहे एवढं वाया जाणार आहे. बरं मी सांगत होतो, झालं. आता परत एकदा आंदोलन करावं लागले. आता परत एकदा जरांगे पाटलांना महाराष्ट्राचा दौरा करावा लागला. एनर्जी त्यांची वाया जाऊ नये म्हणून आमच्यासारखे माणसं प्रयत्न करणारे सोबत होते. आता ते लक्षात उशिरा आले त्यांना. म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की काय मिळवायचं आहे ते क्लिअर नाही आहे, तर तसं की आता काही कुणबी प्रमाणपत्र रद्द व्हायला लागलेत, कोणाचे व्हॅलिडिटी होत नाही आहेत,
त्या GRनुसार मराठवाड्यात जे प्रमाणपत्र भेटले त्याचा आकडा अगदी नगण्य आहे. काही जिल्ह्यात तरी काही भेटलेलं नाही आहे. तर काय म्हणजे मराठा समाजाला काय मिळणार या आंदोलनातून सतत? नाही, मी एक गोष्ट ठासून सांगतो की आता असा प्रोपोगंडा झाला आहे की 2-4 जे काही दाखले रद्द झाले किंवा व्हॅलिडिटी रद्द झाल्या ह्याच्यावरनं सगळेच कुणबी नोंदे जातील का काय, अशा पद्धतीचा प्रोपोगंडा सुरू आहे. पण हे शक्य नाही. ज्यांच्या वंशावळी सिद्ध करण्यामध्ये दाखवण्यामध्ये ज्यांना काय म्हणजे अपयश येईल अशाच लोकांचं होणार आहे. ज्यांची वंशावळी क्लिअर आहे, नोंदी व्यवस्थित आहेत, त्यांनी सिद्ध केलं वंशावळ आमचं ओके आहे म्हणून, त्यांचं काहीही होणार नाही. शासनानं ठरवलं तरीसुद्धा त्यांचा हक्क कोणी काढून घेऊ शकत नाही, ज्यांचं नोंदीसहित सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळं ह्या 2-4 उदाहरणावरनं मराठा समाजाचं सगळं गेलं असं म्हणण्यातही काही तथ्य नाही. हां, लाखो नोंदी मिळाल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये, तेही जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये एक यशच होतं. म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांना माहितीच नव्हतं किंवा आपलं नोंद असेल पूर्वीच्या काळातली, त्या नोंदी निघाल्या. हां, पण ते जेवढ्या आपण सांगतोय 58 लाख वगैरे, त्या काय तेवढ्या काय नोंदी नाहीत. ते आधीपासूनच आहेत. म्हणजे कुठल्या विदर्भातल्या असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, ह्या सगळ्या भागातल्या त्या मिळून 58 लाख नोंदी आहेत. ते सरकार वारंवार सांगाले, म्हणजे आपण काय म्हणण्याचं आणि हे करण्याचं नाही. पण मराठवाड्यात जे काही मिळालं आहे कुणबी नोंदी, त्याच्यामध्ये जरांगे पाटलांची यश आहेच ना. तर ठीक आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती योगेश केदार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. आणि राजकारणातनं म्हणजे मी समाजकारणातनं राजकारणात का गेलो, हा एक प्रश्न काही लोकांनी मला काल परवा विचारला की दादा तुम्ही एवढं चळवळीत काम करत होता, तुम्ही समाजाच्या एवढं तुमच्यावर विश्वास होता, आम्ही तुमच्या भाषणांवरनं मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका काय हे समजून घेतली आहे, तुम्ही एवढं महाराष्ट्रभर केला, वनवास केला, तुम्ही का गेला हो, असं काही लोकांची उत्सुकता होती. ह्या सगळ्यांनी मी पहिल्यांदा ह्या गोष्ट सांगतो, माझ्या मनातली गोष्ट होती, मी दाबून ठेवली होती, पण सांगायची इच्छा झाली. माझी काही इच्छा राजकारणात लगेच जायची नव्हती. मी ऑलरेडी केंद्र सरकारच्या 2-2 महामंडळात सदस्य असताना सुद्धा हे सगळं सोडून देऊन, छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबतचं चांगलं आयुष्य सोडून देऊन मी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरलो होतो. आणि मराठा समाज एक गुराख्याला सहित समजावून सांगत ओबीसीची मागणी पुन्हा एकदा रुजवलेला आपण कार्यकर्ता होतो. आणि जरांगे पाटलांच्या तिथं लाठीचार्ज झाला त्याच्यानंतरही मी अनेक वर्ष म्हणजे वर्षभर जवळपास मी त्यात काम करायचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे पाटलांनी ही गोष्ट कळावी, त्यांचं ह्यातमध्ये काय असेल रोल काय नाही मला माहीत नाही. पण जरांगे पाटलाच्या जवळच्या लोकांनी अशी फिल्डिंग लावली की योगेश केदार इथं अंतर्वलीत दिसायला नको आहे, योगेश केदारांना स्टेजवर भाषण मिळालं नको आहे. म्हणजे मी नावं सांगतोय, वाशीत काय झालं, तुमच्या अनेक गावांमध्ये असं, वाशीतले मी तर सभेला गेलो होतो तिथं गेल्यावर मला लक्षात आलं ह्या लोकांनी, आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीतल्या लोकांनी जाहीर केलं होतं की योगेश केदार स्टेजवर उभा राहून बोलतील. हां, पण तरी तिथं स्टेजच्या जवळ गेल्यावर त्या लोकांनी विनंती केली की दादा वरनं आदेश आला आहे आणि तुम्हाला स्टेजवर उभा राहून बोलू नका म्हणायला लागलेत, कसं करावं आम्ही, आमचं काय चूक आहे का दादा. मी म्हणलं अजिबात नाही, माझी जर अडचण समाजातल्या काही लोकांना होत असेल तर मी माझा रस्ता बदलतो. मी म्हणून हळूहळू अशा पत्रकारांना अनेक लोकांना सांगितलं की योगेश केदारांची बाईट घेऊ नका. मग मला लक्षात आलं की अरे आपलं जर एका म्यानात 2 तलवारी राहायला नको आहे असं जर काही लोकांना वाटत असेल तर आपण आपला रस्ता बदलू. मी काही 1-2 महिने शांत होतो. पुन्हा मला एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळच्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला आणि म्हटले की तुम्ही योगेशजी राजकारणात आलं पाहिजे, समाजाचं काम करायला पाहिजे, तिथं सरकारमध्ये तरी कोण आहे असं फुल टाईम डेडिकेशन काम करेल. मग शेवटी मी म्हणलो की आता इकडंच आपण कोणाच्या तरी डोळ्यात खटकण्यापेक्षा आपण काय करावं, राजकारणात राहून समाजाची सेवा करावी. म्हणून आपण राजकारणात आलो आहे. ह्याच्यावर मला सविस्तर काहीतरी बोलायचं आहे, पण आता ती वेळ नाही. तर योगेश केदारांच्या या भावना आहेत, जरांगेंचे देखील सहकारी, आणि आता जरांगेच त्यांना टार्गेट करतायत म्हणा किंवा ते जरांगेंच्या टार्गेटवर आलेत, यावर तुमचंही मत जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.